पन्हाळ्यानंतर आता आपण एवढं ट्रॅव्हल करून गोंदवल्यात आलो आहे. पार्किंगमध्ये आहे आपण आता. गाडी पार्क केली आणि आपण आता मंदिराकडे जातो. मंदिरात बरेच लोक लाईनमध्ये होते भक्त निवाससाठी, पण सगळ्याच लोकांना नाही मिळालं स्टेसाठी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या रूम्स आहेत. म्हणजे ही फॅसिलिटी यांनी अवेलेबल करून दिली आहे. मी दाखवते एक मिनटं. हे जे दिसतंय ना, हे सगळं भक्त निवास आहे. स्वच्छ रूम, बेड्स, आतमध्ये बाथरूम, खूप सुंदर सोय आहे. आणि तुमच्या इच्छेने तुम्ही काय तिथे द्यायचं ते द्यायचं. जिथे आम्हाला रूम मिळाली आहे भक्तनिवासमध्ये, तिथून आत्ता तुम्ही बघितलं की नजारा कसा. सूर्यनारायणाचं दर्शन पण झालं. गुड मॉर्निंग. सो तिथे भक्तनिवास आहे जिथे आम्ही राहिलो होतो. अंघोळीला मस्त गरम पाणी, काय सोय बाकी ठेवलेली नाही आहे. माझी लिपस्टिक थोडी ऑड दिसते या फिल्टरमध्ये, बट ठीक आहे. मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. या अशा बिल्डिंग्ज आहेत. इथून असा नजारा दिसतो. सो झालं आहे आपलं आवरून. आता आपण परत एकदा दर्शन घ्यायला जायचं आणि मग परतीचा प्रवास. चलो. दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये शूट करायला परमिशन म्हणून आम्ही थोडं बाहेर फिरफटका मारायला आलो. आई नामस्मरणाला बसायला गेली. किमान अर्धा तास तरी नामस्मरण करणं बंधून जात होते. सो तिला सोडून गेटमधून आम्ही बाहेर आलो. तिला शॉप्स आहेत, घरी होतो. कसे 40 रुपये पाव. अलभ्य लाभ. गर्दी होती. झालं दर्शन. शूट नाही करू शकत आतमध्ये. मी प्रयत्न केला होता पण तो फसला. ओरडा पण मिळाला, पण मला वाटलं तो थोडंफार तरी शूट काहीतरी मिळेल, बट नाही मिळालं. इट्स ओके. शूट नाही मिळालं पण समाधीवरची तुळस मिळाली. प्रसाद. चलो. हवा कँडी, जिंजर कँडी. फार हट्टानंतर काय घेतलंस मम्मा? दाखव दाखव. एअरबड्स. हे काय आवडलं तुला? चला. काय आहे हे? पापडी हिरवी. अर्धा नाही मावशी 30चे.
देणार बोला देणार तुम्ही सांगा मी बोला हो 17 सांगतो तुम्हाला तुम्ही बोला 17 सांगा. हा बघू हा बरं येईल नाही ना वाटतं. हो येते की हो. आता ती इथं आले म्हणून 1000 म्हणली, सांगलीत असती तर 500 पासून सुरुवात केली असती तिनं. आई तू काय करायला चालली आहेस? आणायला चाललेली आहे. हे बघा रस्त्यात कुणाचं तरी कांद्याचं शेत आहे. माझी आई उतरली आहे कोळी कोळी भाजी तोडून घेऊया म्हणून. हा विषय चोरीचा नाही आहे, एक्साइटमेंट आहे म्हणून. हळू उतर. छान आहे ना? हो आज संध्याकाळची सोय झाली. पटपट घे. असं नसतंय एक चला चला बस बस. हा सांग काय आहे हे? हे सत्यनाशीचं रोपटं आहे. हे घरात ठेवल्यामुळे सगळ्या वाईट शक्तीचा नाश होतो. हायवेवर थांबलोय आम्ही आणि ही रोपं दिसली आईला माझ्या. प्रचंड वेडी आहे ती प्लांटिंगसाठी. थांबून घेतलं आम्ही तोडून ते. आपण आलोय आत्ता विट्यातल्या रेवण सिद्ध मंदिरात. हा वार आहे. चाफ्याचं झाड. नमो श्री नवनाथाय नमो नमः. ओम नमो श्री नवनाथाय नमो नमः. ओम नमो आदेश आदेश गुरु गुरुदेव दत्त. अलख निरंजन आदेश गुरु गुरुदेव दत्त. ही पोगरी आहे. हॅट हे जे वर बघताय तुम्ही हे चाफ्याचं झाड आहे. माझ्या पाठीमागं पण खूप मोठं चाफ्याचं झाड आहे. जसं हवा येईल ना तशी मस्त फुलं पडतात इकडं. सडा पडलाय फुलांचा खाली.
मस्त. आवार खूप मस्त आहे, शांत. फुलांनी बहरलेलं झाड. वा. चुकत नाही ते, कराड नाही ते नाही इथं तरी. शिवराज ढाबा. कुठं आलो? शिवराज ढाबा. आम्ही कराड मार्गे येणार होतो, पण आम्हाला जायचं होतं विट्यात रेवणसिद्ध मंदिरात. त्यामुळे आम्ही मार्ग आमचा बदलला आणि आम्ही आलो विटा मार्गे. इथं येऊन सुद्धा आम्हाला शिवराज ढाबा मिळाला, कारण कराडमध्ये आम्हाला जेवायचं होतं शिवराज ढाब्याला. अख्खा मसूर माझा आणि मम्माचं फेवरेट, पनीर आणि मसूर, अख्खा मसूर खायला शिवराजला आलोय. लकीली रस्त्यात आम्हाला मिळालं. चलो.